नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पालघर जिल्ह्यातील मनोर येथे मिशन 48 शिवसंकल्प ध्येय भगव्या महाराष्ट्राची भव्य सभा. मुंबई अहमदाबाद महामार्ग मनोर येथे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी शिवसेना यांचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, आशा सेविका उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी विविध योजनांचे फायदे समजावून दिले व विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली. तसेच कार्यकर्त्यांना आजपासून प्रचाराच्या कामाला लागण्याचे सांगितले. आपल्याला महाराष्ट्रात घवघवीत विजय मिळेल अशी कार्यकर्त्यांना आशा व्यक्त केली. बेरोजगारी, वाढती महागाई, लघुउद्योग, छोटे मोठे व्यवसाय, तरुणांना काम या विषयांवर फारसे न बोलल्यामुळे थोडीशी नाराजी सुद्धा ऐकायला मिळाली. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजेंद्र गावितसह अनेक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी बरोबर प्रणव प्रभाकर पाटील, जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. हो जाएगी उस दिन मैं दुकान बंद करूंगा. तोच बाळासाहेबांचा विचार प्रत्यक्षात आणला तो आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांनी आणि त्यांच्या सोबत आपल्या 40 आमदारांनी. मंडळी, मी खूप जवळून बघितलं. मागच्या दीड वर्षाच्या काळामध्ये आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना काम करताना डोळ्यामध्ये पाणी येतं. कालचाच प्रसंग सांगते. वाढदिवसाला हजारो लोक वर्षावरती लोटलेले होते. पहिल्यांदाच वर्षा बंगला हा जनसामान्यांच्यासाठी उघडा केलेला होता. अरे मागची 2.5 वर्ष फक्त 2.5 दिवस मंत्रालयामध्ये जाणारा घर कोंबडा आम्ही बघितला आणि 18 तास जनतेसाठी राबणारा लोकनाथ या महाराष्ट्रानं पाहिला. काल हजारो लोकांची गर्दी होती. साहेबांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं. अनेक तास उभं राहून शुभेच्छा साहेब स्वीकारत होते. प्रचंड थकवा आलेला. फ्रेश होण्यासाठी 2 मिनिटं आत गेले आणि नंतर कारमध्ये बसून जाणार उभ्या राहिलेल्या लोकांनी हाक मारली की साहेब, भाई साहेब. आणि प्रचंड त्रास होताना दवाखान्याला निघालेले साहेब, भाई आणि लोकनाथ या हाकेमुळे थांबले, परत आले, स्वतःचा त्रास बाजूला ठेवला, वाचले. त्यामुळे या महाराष्ट्राला मला सांगायचंय कि फूल तो हमें बहुत देखे लेकिन दूसरा गुलाब नहीं देखा. फूल तो हमने पक्षाच्या शिवसंकल्प अभियानाला उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने आपण या शिवसंकल्प अभियानाला कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपण सिनेमामध्ये पाहिलं असेल की पालघर जिल्ह्यातल्या गावागावामध्ये दिघे साहेबांनी पायाला भिंगरी लावून संघटना वाढवली, मोठी केली. आणि म्हणून आज आपण पाहतोय की ठाणे आणि पालघर जिल्हा 2 असले तरी सुद्धा त्याची नाळ एकच आहे, शिवसेनेची जुळलेली आहे, शिवसेनेशी जुळलेली आहे. आणि म्हणून खरं म्हणजे मगाशी म्हणालो वाडा कोलम अशाच पद्धतीने लोकसभेच्या विजय केवळ जिल्हा प्रमुख पद त्यांच्याकडे होतं, पण त्यांनी आपल्या कामातून एवढा मोठा दरारा निर्माण केला की त्यांचा फोन जरी गेला तरी समोरचा चळा कापायचा हे त्यांचं काम होतं. हा त्यांचा दरारा होता. आणि म्हणून आज दिघे साहेबांच्या दरबारामध्ये आपल्याला न्याय मिळेल अशी भावना त्या काळामध्ये आपण पाहिली. आपण अनेक लोक त्यांचे सगळे त्याचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे, जनतेला मिळाला पाहिजे, एवढं काम आपण जर केलं, मला वाटतं एवढे निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी आपण घेतले. हे सरकार सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, हा एकनाथ शिंदे माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा हा एकनाथ शिंदे करेल हा शब्द आणि विश्वास आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद.
जय महाराष्ट्र, जय श्रीराम.